दुपारचं रणरणत ऊन आणि क्लासचा तोच कंटाळवाणा दिवस असतो. तसंच मंग्याला विशाल चौकात जायची ओढ लागलेली असते आणि पुढच्या 5 मिनिटात क्लासमधून मंग्या पळ काढतो. सॅक खांद्यावर टाकून भिंत ओलांडून 15 वर्षांचा मंग्या चौकात जाऊन बसतो. त्यानंतर तिथल्या बाईंच्या गुन्हेगारींच्या गप्पांमध्ये रमू लागतो. त्यानंतर तो हळूहळू पुस्तकांपासून दूर आणि गुन्हेगारीच्या सावटाखाली कधी गेला हे त्यालाही कळालं नाही. चौकातील मोठ्या मित्रांसोबत बसून त्याची ओळख वाढली आणि एक दिवस गल्लीतल्या भाईनं त्याच्या हातात एक जड काळं आणि थंडगार पिस्तूल टेकवलं आणि एका राजकीय नेत्याचा फोटो समोर धरून भाई गरजला, "मंग्या, आज तुझा खरा पेपर आहे." मंग्याची भीतीने थरथरणारी बोटं जेव्हा ट्रिगरवर स्थिरावली तिथंच मंग्याच्या आयुष्यातल्या उरल्या सुरल्या निरागसतेचा अंत झाला. एका गोळीबारानं त्याला गुन्हेगारीच्या अशा अंधाऱ्या जगात ढकललं जिथून परतण्याचा रस्ताच नव्हता. आता मंग्याच्या हातात पुस्तकांऐवजी रक्तानं माखलेली तलवार आणि हॉकी स्टिक दिसू लागलेली. दिवसाढवळ्या मारामारी करणं, खंडणी गोळा करणं आणि दहशतीचं साम्राज्य निर्माण करणं हा त्याचा रोजचा खेळ झाला. मित्रांनो, इथूनच सुरू होतो गुन्हेगारीकडे वळण्याचा प्रवास. आज हत्यार हातात येतात, उद्या त्याच हत्यारानं एखाद्याची हत्या केलेली दिसते. परंतु एवढ्या लहान वयात ही मुलं या गुन्हेगारीकडे कशी वळतायत, त्यांच्याकडे ही हत्यारं कुठून येत आहेत, पालकांचं याकडे दुर्लक्ष कसं होतंय, याच समाजाची व्यथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. रात्रीची वेळ होती. रस्त्यावर स्मशान शांतता. रात्रीचे 11 वाजलेले असतात. एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या हुक्का जंक्शन नावाच्या पार्लर बाहेर 12 ते 16 वयोगटातील मुलांचा एक घोळका जमलेला होता. त्यांच्यातल्या काहींच्या हातात महागडे फोन होते, गळ्यात सोन्याच्या चैनी होत्या, काहींच्या हातात तलवार होती, तर काहींनी दांडके पकडलेले होते. ही ती मुलं होती ज्यांना आपण उद्याचं भविष्य म्हणतो. पण आज ती एका धोकादायक वळणावरती उभी होती. या मुलांच्या गुन्हेगारीकडे वळण्यामागं पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे व्हर्च्युअल ग्लॅमर. आजच्या काळात गुन्हेगारी ही जेलच्या सळ्यांमागे उभी नसून ती सोशल मीडियाच्या रील्समध्ये आणि वेब सिरीजच्या हाय प्रोफाईल लाईफस्टाईलमध्ये सजलेली दिसते. सोन्याच्या जाड साखळ्या, हातात महागड्या गाड्या आणि भाईगिरीचा तो खोटा रुबाब एका 14 वर्षांच्या मुलाला भुरळ घालतो. त्याला वाटतं की शाळेत जाऊन अभ्यास करून मिळणाऱ्या यशापेक्षा हा शॉर्टकट आणि हे यश कितीतरी जास्त आकर्षक आहे. त्याच्यासाठी तो गँगस्टर हिरो असतो आणि कायदा हा विलन. पण हा प्रवास सुरू होतो एका छोट्याशा पियर प्रेशरमधून, म्हणजेच मित्रांच्या दबावातून. "अरे भाई, तू हे करू शकत नाही का?" किंवा "हिंमत नाही का तुझ्यात?" हे टोमणे एका किशोरवयीन मुलाच्या अहंकाराला थेट स्पर्श करतात. मग हा मुलगा स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात सुरुवातीला छोट्या चोऱ्या, सिगारेट ओढणं, दारू गुटखा खाणं आणि वस्तीतील कोणाशी तरी भांडण करून दहशत निर्माण करणं इथून सुरुवात करतात. त्यांना मिळणारी ही तात्पुरती पॉवर एका नशेसारखी असते. याच नशेत तेल ओतण्याचं काम करतंय ते म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया एक असं आभासी जग आहे जिथं गुन्हेगारीचं ग्लोरिफिकेशन अगदी साऊथच्या पिक्चर सारखं होतं. हा 13 वर्षांचा मुलगा जेव्हा फेसबुक किंवा इंस्टाग्राम उघडतो तेव्हा त्याला तिथं गणिताची सूत्र दिसत नाहीत, तर त्याला दिसतात ते स्थानिक गुंडांचे रील्स, स्लो मोशन मध्ये चालणारे भाई, मागे वाजणारं धडाकेबाज संगीत, हातातल्या महागड्या गाड्या, सोन्याच्या साखळ्या आणि शेकडो भाईला प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट्स. त्यातलं त्यांचं होणारं कौतुक. हे सगळं बघून त्या कोवळ्या मनाला वाटू लागतं की इज्जत कमवायचा हाच सगळ्यात सोपा मार्ग आहे. त्यानंतर सोशल मीडियावरील हे गँगस्टर कल्चर मुलांना असा भास करून देतं की कायद्याला न जुमानणं म्हणजे स्वॅग आहे. जेव्हा एखादा गुन्हेगार जामिनावर बाहेर येतो आणि त्याच्या स्वागतासाठी शेकडो गाड्यांचा ताफा उभा राहतो, त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात, तेव्हा ही मुलं त्याकडे यश म्हणून पाहतात. त्यांना वाटतं की शिक्षण घेऊन नोकरी मिळवण्यात दशकांचा संघर्ष आहे, पण एका गुन्ह्यामुळे मिळणारी प्रसिद्धी झटपट आहे. यालाच इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात. इतकंच नाही तर सोशल मीडियावरील ट्रोल्स आणि गँग वॉर्स आता डिजिटल झालेले आहेत. व्हॉट्सअप ग्रुप्सवर एकमेकांना दिली जाणारी आव्हानं, स्टेटसवरून दाखवली जाणारी खुन्नस, यातून वर्चस्वाची लढाई सुरू होते. एक साधा कमेंटमधील वाद कधी कधी प्रत्यक्ष रस्त्यावर तलवारी कोयते निघण्यापर्यंत पोहोचतो. हे त्या मुलांनाही कळत नाही. सायबर गुन्हेगारीची सुरुवातही अनेकदा गंमत म्हणून होते. दुसऱ्याचं अकाउंट हॅक करणं, कोणाला तरी धमकावणं किंवा ऑनलाईन गेमिंग मधील हार सहन न झाल्यामुळं हिंसक पाऊल उचलणं हे आता सर्रास दिसून यायला लागले. गेमिंगचे व्यसन तर या समस्येला अधिक भीषण करतं. ज्या गेम्समध्ये जास्तीत जास्त हत्या केल्यावर रिवॉर्ड मिळतो ते खेळताना मुलांच्या संवेदना बोथट होतात. त्यांना रक्ताचं आणि मृत्यूचं भय वाटेनासं होतं. खऱ्या आयुष्यातही मग ते तसंच वागू लागतात. त्यांच्यासाठी हिंसा हा प्रश्न सोडवायचा एक मार्ग बनतो. त्यानंतर अंमली पदार्थ आणि गुटखा या दलदलीचे दुसरं कारण ठरतं. सुरुवातीला फक्त मजा म्हणून तोंडात धरलेला गुटखा किंवा मित्राच्या आग्रहाखातर घेतलेला अंमली पदार्थाचा डोस त्यांच्या मेंदूतील संवेदना हळूहळू मारून टाकतो. जेव्हा नशा रक्ताचा भाग बनते तेव्हा ती मिळवायला पैसा लागतो. तो पैसा घरातून मिळत नाही आणि कामातून कमवायचा संयमच या पिढीकडे नसतो.
मग सुरू होतो छोटासा हात साफ करण्याचा प्रवास. मंडळी, गेल्या 2 वर्षांची आकडेवारी पाहिली तर तुम्ही थक्क व्हाल. 2024 ते 2026 या काळात अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत तब्बल 18 ते 22% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. यात सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे गुन्ह्यांचं स्वरूप. पूर्वी मुलं किरकोळ चोऱ्या किंवा भांडणात दिसून यायची, पण आत्ताच्या आकडेवारीनुसार 40% पेक्षा जास्त गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत, ज्यात अंमली पदार्थांची तस्करी, सायबर फसवणूक आणि एखाद्यावर केलेला हिंसक हल्ला यांचा त्यात समावेश आहे. शहरातील मोठ्या पब मधल्या पार्ट्यांपासून ते झोपडपट्ट्यांमधील गांजाची नशा इथपर्यंत ही मुलं रॅकेटचा भाग बनली आहेत. चालू घडामोडींनुसार मोठ्या शहरातील 40% अंमली पदार्थ तस्करी करणारे हे 12 ते 16 वयोगटातील मुलांना डिलिव्हरी बॉयज म्हणून वापरत आहेत. कारण या मुलांचा कोणालाच संशय येत नाही आणि पकडले गेले तरी अल्पवयीन म्हणून कायद्याचं संरक्षण मिळतं. ही मुलं पैशांच्या आमिषानं नाही तर त्या हटके लाईफस्टाईलच्या ओढीनं या दलदलीत उतरतात. आता प्रश्न येतो पालकांच्या भूमिकेचा. पालक कुठे कमी पडतात? आजचं जग धावपळीचं आहे. आई आणि वडील दोघेही कामात व्यस्त असतात, पण प्रश्न वेळेच्या प्रमाणापेक्षा वेळेच्या गुणवत्तेचा आहे. एका केस स्टडीनुसार अनेक मुलं गुन्हेगारीकडे वळतात कारण त्यांच्या घरात संवेदनाची पोकळी असते. जेव्हा मुलगा घरी येतो आणि त्याचे वडील मोबाईलमध्ये व्यस्त असतात किंवा आई टीव्हीवरची मालिका बघत असते, तेव्हा त्या मुलाला वाटतं की आपलं अस्तित्व घरात शून्य आहे. मग तो हे अस्तित्व शोधायला बाहेर पडतो. पालक अनेकदा मुलांच्या हातात महागडा फोन देऊन आपली जबाबदारी संपली असं समजतात, पण तो फोन म्हणजे जगातील सगळ्यात मोठ्या गुन्हेगारीच्या जगाचं उघडलेलं दार आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. जेव्हा मुलगा अचानक महागड्या वस्तू वापरू लागतो, त्याच्या बोलण्यात बदल होतो किंवा तो रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू लागतो, तेव्हा पालक त्याच्याकडे आजकालची पोरं अशीच असतात म्हणून दुर्लक्ष करतात. ही डोळेझाक सगळ्यात पहिली घातक ठरते. शिस्त आणि मैत्री यातलं अंतर पालकांना ओळखता येत नाहीये आणि मुलांवर लादलेली अतिशिस्त मुलांना विद्रोही बनवते, तर अतिसवलत त्याला गुन्हेगारीला प्रोत्साहन देते. शेवटी मुलांनी गुन्हेगारीकडे वळणं हा केवळ त्यांचा दोष नाही, तर तो आपल्या समाजाचं आणि पालकांचं अपयश आहे. आपण त्यांना तंत्रज्ञान दिलं, पण ते वापरायचं शहाणपण नाही दिलं. आपण त्यांना महागडे फोन दिले, पण त्यांच्याशी गप्पा मारायला वेळ दिला नाही. जोपर्यंत आपण सोशल मीडियावरील या फेक ग्लॅमरपेक्षा वास्तवातील संघर्षाची आणि कष्टाची किंमत त्यांना समजावून सांगत नाही, तोपर्यंत या वयोगटातील अनेक मुलं या अंधाऱ्या वाटेवर भरकटत राहतील. खरी गरज आहे ती त्यांना चांगले संस्कार देण्याची, चांगले शिक्षण देण्याची आणि वास्तवातील माणुसकीशी ओळख दाखवायची. तरच या अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीचा आकडा कमी होईल. बाकी मंडळी, तुमच्या देखत अशा लहान मुलांचा गुन्हेगारीचा किस्सा घडलाय का? यात मुलांचा दोष की पालकांचा हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.